नमस्कार मंडळी, मी अक्षय चव्हाण म्हणजे सातारचा दुर्गवेडा तुमचं सहर्ष स्वागत करतो नवीन एका व्हिडिओमध्ये। तर मंडळी, आज आपली जी भटकंती असणार आहे, जे आपण नेहमी करतो की किल्ले असतील, दुर्ग असतील, याची भटकंती आपण आपल्या चॅनलवरती दाखवत असतो। तर यंदाचा जे आपला व्लॉग असेल तो थोडा वेगळा असेल। पावसाळ्यातील एखादं ठिकाण हे असं कव्हर करण्याच्या उद्देशानं आपण आलेलो आहे। तर मंडळी, आपण आज आलेलो आहे जे कर्जत तालुक्यातील रायगड जिल्ह्यातील जे माथेरान जे हिल स्टेशन आहे, तर ते एक्सप्लोअर करण्यासाठी। तर मंडळी, तुम्ही जर इथं यायचं बोलला तर मी तर सध्या आलेलो आहे जो डोंबोली साईडनं आलेलो आहे। तर मी अंबरनाथ, बदलापूर आणि तिथून नेरळपासून माझी स्वतःचीच बाईक घेऊन आलेलो आहे, त्यामुळे मला जास्त त्रास झालेला नाही, मी डायरेक्ट आलेलो आहे। तर तुम्ही मॅप लावून डायरेक्ट येऊ शकता। जर पब्लिक ट्रान्सपोर्टने यायचं बोलला तर तुम्ही नेरळपर्यंत आला तर तुम्हाला तिथून जे शेअरिंग ॲटो असतील किंवा टॅक्सी असतील तर ते तुम्हाला भेटतील आणि मग तुम्ही त्याद्वारे इथेपर्यंत येऊ शकता। तर यायचा काही प्रॉब्लेम नाही। तर मंडळी, वीकडे असली तरी गर्दी इथे भरपूर आहे। तुम्ही बघू शकाल माझ्या मागं पार्किंग, हे पूर्ण असं पार्किंग भरलेलं आहे आणि पाऊस काय थांबायचं नाव घेत नाही, तर कंटिन्यू असा पाऊस चालू आहे इथं तुम्ही बघाल तर आपण आता समोर जाऊ, तर बघू आपण आपल्याला काय काय बघायला मिळते। इथं जवळजवळ 30 पॉईंट आहेत, तुम्ही बघाल तर 30 पॉईंट आहेत फिरण्यासाठी एकंदरीत। तर आपण जाऊ आणि एक्सप्लोअर करू, आपल्याला काय काय मिळते, किती पॉईंट आपल्याला कव्हर करायला मिळते ते बघू आपण। किती हिशोबाने होईल। तर मंडळी, त्या ठिकाणी आपण बाईक पार्क केलेलं आहे, तर आपण जाऊ आता समोर की जिथून एंट्री होते माथेरानसाठी, तर त्या ठिकाणी जाऊ आणि तिथून एक तिकीट घर आहे, तिथून बहुतेक तिकीट घ्यायला लागते। तर आपण समोर जाऊन बघू आपल्याला कसं काय काय मिळतंय ते बघायला। तुम्ही बघाल तर हे माथेरान गिरीस्थान नगर परिषद यांचा एक इथं कमान आहे की ज्या ठिकाणी आपल्याला तिकीट घर आहे आतमध्ये गेलं ते माथेरानसाठी आपल्याला बघायला मिळतं। काय चला तर मग आपण जाऊ समोर। तर मंडळी, तुम्ही इथं गर्दी बघू शकाल, भरपूर अशी गर्दी या ठिकाणी बघायला मिळेल। वीकडे नाही तरी पण एवढी गर्दी आहे। आणि या ठिकाणी तुम्हाला मोबाईलचं कव्हर असेल किंवा रेनकोट असेल, यूज अँड थ्रो वाला जो रेनकोट आहे तो अगदी 50 रुपयेपर्यंत भेटेल। आणि या ठिकाणी बघितलं तर तुम्हाला तिकीट किती द्यावं लागतं, म्हणजे तिकीट किती रुपयाचं घ्यायला लागतं तर त्याची माहिती आहे। तर अडल्टसाठी 50 रुपये प्रौढ व्यक्तीसाठी आणि मुलांसाठी 25 रुपये। तर अशा प्रकारचं तिकीट आहे की आपण तिकीट घेऊन निघालो आता समोर। आणि इथून बघितलं तर इथून आपल्याला तिकीट द्यावं लागतं आणि आतमध्ये एंट्री करावी लागते। तर आपण आता एंट्री करू आतमध्ये। आणि हे जे 50 रुपयाचं तिकीट आहे आतमध्ये येण्यासाठीचं, ते आपण काढलेलं आहे आणि समोर जात आहे आपण, हे एंट्रन्सचा भाग आहे। तर मंडळी, तुम्ही हे जर बघितलं तर अर्धगोलाकार असं जाळीदार एक प्रकारचं संरक्षण, माकडांपासून संरक्षण होण्याकरता एक प्रकारचं इथं बांधून घेतलेलं आहे की जे एंट्रन्सवरून समोर जाताना आपल्याला पाहायला मिळतंय। तर मंडळी, तुम्ही जर इथं सुरुवातीपासून बघितलं तर खाण्यापिण्याचे स्टॉल आपल्याला बघायला मिळतात की ज्याच्यामध्ये लोकल जे रानमेवे आहेत ते बऱ्यापैकी आहेत। तुम्ही मंडळी जर या ठिकाणी बघितलं तर आपल्याला ई रिक्षा बघायला मिळते की जी 2 टप्प्यामध्ये, आणि या ठिकाणी घोडागाडी सुद्धा आहे। म्हणजे एक प्रकारचं प्रदूषण मुक्त असं एक ठिकाण बनवण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे। मंडळी, तुम्ही जर 1 डे रिटर्न जर तुमचा प्लॅन असेल तर एवढा काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही इथून व्यवस्थित बऱ्यापैकी जे पॉईंट आहेत ते कव्हर करून तुम्ही जाऊ शकता। जे नेचरचा जो आनंद आहे तो घेऊन जाऊ शकता। पण तुम्ही जर इथं स्टे करण्यासाठी आला तर इथं बऱ्यापैकी रिसॉर्ट तुम्हाला बघायला मिळते। तुम्हाला इथं रिसॉर्ट पण बघायला मिळते की जे वीकडेजला थोडे कमी प्राईजने भेटतात आणि जे विकेंडला आहेत तर यांची जे प्राईज आहे ते दुप्पट किंवा तिप्पट आपल्याला पाहायला मिळते। तर मंडळी तुम्ही
बघू शकता हे जे अमन लॉजचा जो स्टॉप आहे, तर या ठिकाणी आपण आलेलो आहे. आता आपली जी टॉय ट्रेन आहे जी इथून वरती पुढेपर्यंत जाते, तर ती आपल्याला सध्या म्हणजे भेटलेली नाही, कारण त्याचं एक टायमिंग असते. आता जी ट्रेन होती तर ते गेलेले आहे. तर वीकडेजला असेल तर त्यांच्या ज्या फेऱ्या असतात की ज्या टॉय ट्रेनच्या आहेत त्या ठरलेल्या आहेत आणि थोड्या कमी प्रमाणात आहेत. आणि तुम्ही जर विकेंडला आला तर बऱ्यापैकी 1-2 फेऱ्या तर ते वाढवलेले असतात, कारण लोकांची गर्दी तशी भरपूर असते. तर आपण जाऊ. आता आपण जो निसर्गाचा आनंद घेत जाणार आहोत की जी ही ट्रेनचा ट्रॅक आहे ट्रेनच्या ट्रॅकच्या मार्गावरून आपण समोर पुढे जाणार आहोत. आता एकंदरीत आपण आनंद घ्यायचा निसर्गाचा. बऱ्यापैकी लोक हे चालतच चाललेत, कारण त्या टॉय ट्रेनमध्ये पण सीट ज्या अवेलेबल असतात तर त्या मर्यादित स्वरूपाच्या असतात. तर आपण पण सध्या ट्रॅकने चाललेलो आहे. आणि जो निसर्गाचा आनंद भेटतोय जे आपण चालत निघालोय, तो विलक्षण असा अनुभव आपल्याला बघायला मिळतोय म्हणजे. तर जागोजागी तुम्हाला अशा प्रकारची वानर सेना बघायला मिळते की ज्यापासून सावध राहणं तितकंच गरजेचं आहे. तर आपण सध्या भरपूर अशा निसर्ग संपन्न अशा वातावरणात फिरतोय मंडळी. ते एकदम जो याचा फील आहे तो एकदम मस्त वाटतंय. ह्याला तर लाईफ म्हणतात. अशी एखादी ट्रिप मंडळी झाली पाहिजे की जी आपल्या मनाला एकदम शांती देईल. तर मंडळी तुम्ही बघू शकता की कसं एक पिल्लू त्याच्या आईच्या पाठीमागं राहून खोडकरपणा चालू आहे त्याचा, की काय चूक करायची, इकडे तिकडे खेळायचं आणि आईच्या पाठीमागं लपायचं. तर अशा प्रकारचं सुंदर असं तुम्हाला जे सुखदर्शन आहे ते पण या ठिकाणी भेटेल. तर पूर्ण असा पावसाने धुमाकूळ घातलेला आहे. ज्यांनी छत्री आणले, रेनकोट आणले ते समोर चालत आहेत. बाकी सगळे पाऊस थांबायचा वाट बघत आहे. चला आपण मजा घेत जाऊ समोर. फुल सेफ्टीनं आलेलो आहे आपण, फुल सेफ्टी. आपल्याला माहित आहे की कसं काय काय गोष्टींना सामोरं जावं लागतं. तर आधीच जी पूर्वतयारी आहे जी करून आपण आलेलो आहे. जसं लढायला गेल्यावर तलवार विसरून चालत नाही, तसं फिरायला गेल्यावर सेफ्टीची सर्व जी तयारी आहे ती करून जाणं तितकंच गरजेचं आहे म्हणजे. मौसम मस्ताना, एक नंबर फिर. पूर्ण असं ट्रॅकने आपण चाललेलो आहे मंडळी. एका हातात छत्री, एका हातात मोबाईल आणि पाठीमागं बॅग. बघा बॅगला पण कवर, पूर्ण सेफ्टी. आपल्याला समोरचा बराच भाग एक्सप्लोअर करायचा आहे, त्यामुळे आपण थोडंसं आता चालू पटपट. भेटू मग पुढे. चला बाय बाय. तर मंडळी श्री सद्गुरू कृपा स्नॅक्स कॉर्नर त्यांनी एक एकंदरीत लावलेला मॅप इथं आपल्याला बघायला मिळतो की जो त्याच्यातला मायरा पॉईंट आहे. त्या ठिकाणी आपण आलेलो आहे आणि तिथं जाऊ.
आपण निघालोय मायरा पॉईंट जो आहे पहिला पॉईंट आपला त्याच्या दिशेने. तर बघू आपण काय आहे मायरा पॉईंट. जो पहिला पॉईंट आहे आपल्याला जो लागलेला आहे जाताना. संपूर्ण असा उताराचा भाग आहे या ठिकाणी. थोडं सावकाश चालावं लागते. तर तुम्ही तर सावकाश, जे पावसाचे दिवस आहेत पाय वगैरे स्लिप होण्याचे चान्सेस आहेत. ते एकदम हळूहळू जायचं आपल्याला. जर तुम्ही चांगल्या ग्रिपचे शूज घातले तर या ठिकाणी तुम्हाला सोपं पडेल उतरण्यासाठी किंवा चढण्यासाठी. स्लिप होण्याचे चान्सेस कमी असतील. तर मंडे जो मायरा पॉईंट आहे त्या ठिकाणी आपण पोहोचलेलो आहे. तुम्ही या फलकाचा स्क्रीनशॉट काढून माहिती वाचू शकता. आता आपण समोर जाऊ. हम लोग कौन सा पॉइंट से आ रहे हैं दिखाइए. हम लोग कौन सा पॉइंट से आ रहे हैं देखोगे. अरे वा मंडळ, तुम्ही बघू शकता किती सुंदर असं नेत्रदीपक इथं दृश्य तयार झालेलं आहे. ढगांची जणू चादर तयार झालेली आहे आणि ती डोंगरांना पूर्णपणे आपल्यामध्ये सामावून घेत आहेत. एकदम हिरवागार असा डोंगर आणि त्यातून वाहणारे जे झरे आहेत की ज्यांचं पुढे धबधबा तयार झालेला आहे. तर तुम्ही बघू शकता किती सुंदर असं निसर्गरम्य वातावरण झालेलं आहे. माथेरानचा स्टॉप आहे, त्या ठिकाणी पोहोचत आहोत. तर मंडळी या ठिकाणी तुम्हाला एक प्रकारचा सिंह बघायला मिळतो की जे सर्व मेकॅनिकल जे काय पार्ट्स आहेत ते वापरले त्याच्यामध्ये. स्प्रिंग असेल, गिअर्स असतील किंवा चेन असेल किंवा तारा असतील. म्हणजे हीच ती टॉय ट्रेन जे आपल्याकडून मिस झालेले, म्हणजे आपण त्या टायमिंगमध्ये नव्हतो आलेलो. जाताना भेटते का बघू. पण आपल्याला पुढचे जे पॉईंट आहेत ते अजून कव्हर करायचे. तर जागोजागी आपल्याला शाहरुख खान बघायला मिळतील. तर इथून पुढे सर्व तुम्हाला जे काही शॉप आहेत की ते बघायला मिळतील की ज्या ठिकाणी अशी कोणती गोष्ट नाही की तुम्हाला मिळणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचं एक प्रकारचं उद्यान इथं बघायला मिळते की ज्या ठिकाणी तुम्ही फॅमिली सोबत आराम करू शकता. तर छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करून आपण पुढे जाऊ. तर मंडळी या साईडला जायचं आपल्याला. इथं पॉईंट दिलेत. इको पॉईंट आहे तो 0.7 किलोमीटर असे पॉईंट दिलेत. किंग एडवर्ड पॉईंट, किंग जॉर्ज पॉईंट, हनीमून पॉईंट, वॉकर्स टँक, लुईजा पॉईंट, मलंग पॉईंट. तर अशा प्रकारचे पॉईंट आहेत. आता आपण जाऊ या दिशेने समोर. किती वेळ लागतोय बघू आपल्याला जायला. तर मंडळी इको पॉईंट की जो सर्वात लोकप्रिय पॉईंट आहे माथेरानचा, तर त्या ठिकाणी आपण पोहोचलेलो आहे. तुम्ही जर हे समोरचे डोंगर बघितले तर एकमेकांच्या समोर आहेत. त्यामुळे या ठिकाणी एक प्रकारचा इको म्हणजे आपल्याला आवाज आपलाच रिपीट ऐकायला मिळतो. तर अशा प्रकारचा इको पॉईंट आहे हा. आणि तुम्ही बघितला तर आज पूर्णपणे धुकं जे आहे ते या ठिकाणी पसरलेलं आहे. संपूर्ण असं निसर्ग सौंदर्य तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळते.
तर मंडळी बऱ्याच रीलमध्ये तुम्ही हा भाग बघितला असेल की जो माथेरानवरती आपल्याला बघायला मिळतो. सध्या या ठिकाणी जाण्यासाठी बंदी आहे कारण तिथं पाण्याचा फ्लो बऱ्यापैकी आहे. तर सध्या आपण शार्लोट लेकला पोहोचलेलो आहे. तर तुम्ही तो बघू शकाल, पर्यटक अगदी मनमुराद पावसाचा आनंद घेत आहेत. एकदम ओले चिंब झालेले आहेत सर्वजण. तर काही पर्यटक मित्रांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेऊ आता. आज आम्ही आलोय माथेरानला आहे विश्वनाथ मंदिर इकडे आणि खूप मजा, आता खूप वातावरण एकदम क्लायमेट एकदम परफेक्ट आहे, एकदम थंडगार. बघा तुम्ही बघत असाल लोक कशी मजा घेणार, एकदम मजा आहे. तुम्ही पण या माथेरानला विजिट करा, एकदम प्रसन्नमय वातावरण आहे, खूप छान. तर हा तलावाचा भाग अतिशय सुंदर, मन मोहून टाकणारं वातावरण या ठिकाणी झालेलं आहे. तुम्ही बघू शकता, पूर्ण एक प्रकारचं स्वर्गात आलेल्याची अनुभूती तुम्हाला या ठिकाणी मिळेल. अतिशय सुंदर. तर हे पिसरनाथ मंदिर की जे माथेरानचं ग्रामदैवत आहे. हा जो खेळ चालू आहे वाऱ्याचा आणि पाण्याचा, हे जे दृश्य आहे ते स्वर्ग सुख आहे. याचा अनुभव तुम्हाला घ्यायचा आहे ना. तर मंडळी, माथेरानला अलविदा बोलायची वेळ झाली आहे. तुम्हाला हा माझा छोटासा प्रयत्न कसा वाटला, म्हणजे हा लॉग कसा वाटला ते कमेंट करून सांगा. आणि चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचा सपोर्ट मला आणखी नवनवीन जागा एक्सप्लोर करण्याची उमेद देतो. तर भेटू नव्या व्हिडिओमध्ये नवीन अनुभवासोबत. तोपर्यंत जय शिवराय, जय शंभूराजे, जय महाराष्ट्र.